नमस्कार मित्रांनो, मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर मित्रांनो, आपण बघितलात आंबवणेची पालखी आहे ना, प्रत्येक गावोगाव फिरली आणि आज आपण पोहोचलो ते म्हणजे आंबवणे गावामध्ये। कारण आज आंबवणेची पालखी पहिल्या दुसऱ्या ओळीला ना आंबवणे इथून निघालेली सर्व भाविकांना दर्शन देण्यासाठी। तर आज आहे ना पुन्हा एकदा ती साणेवरती आलेली आहे आंबवणे गावामध्ये। तर आंबवणे गावामध्ये साणेवरती आलेली आहे आणि आपल्यासोबत पाठीमागे किरण दादा आहे। तर किरण दादा आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे, कारण आता थोड्या वेळात साणेवरून पालखी उठून मोठ्या जल्लोषामध्ये ना तिचं स्वागत करत आहे ना, ती होळी बोहते येणार आहेत। तर त्याची आपण काय धमाल असते ते पाहणार त्या व्हिडिओमध्ये। आपल्यासोबत किरण दादा आहे, किरण दादा आपल्याला माहिती देईल। किरण दादा, काय करणार आपण आता इथून पालखी निघाली, जर भव्य अशी मिरवणूक निघाली या ठिकाणाहून खाली गेल्याच्यानंतर होळी लावली जाईल आणि होळी लावल्याच्या नंतरला त्या ठिकाणी जी मानाची 3 शेरणं असतात ते 3 शेरणं काढली जातात आणि त्याच्यानंतर पालखी नाचवली जाते आणि नंतरला ती मंदिरामध्ये भरली जाते आणि तिथे देवीची आरती होते आणि तिथे पालखी बसवली जाते। असं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला छानपैकी पाहायला मिळणार आहे। व्हिडिओवरती बनून राहा। तर मित्रांनो, बघितलात दादाने आपल्याला माहिती दिली। तर कशा प्रकारे आज या व्हिडिओमध्ये धमाल पाहायला मिळणार आहे आपल्याला, कारण गावातून पालखी दुसऱ्या होळीला निघाली आणि ते आज येऊन गावात त्याची भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे। तर चला बघूया आपण हा मिरवणूक सोहळा कशा पद्धतीने पार पडतो तो। चला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथं सर्व ग्रामस्थ मंडळी इकडे जमलेले आहे आंबवण्याची। आणि इकडे आता साणेवरून पालखी ही आता पूर्ण गावातून मिरवणूक निघणार आहे या पालखीची, आंबवण्याच्या संस्कृतूर आणि आंबवण्याच्या पालखीची। मित्रांनो, फायनली ना पालखी आहे ना ती साणेवरून निघालेली आहे आणि पूर्ण गावामध्ये आता जल्लोष करत पूर्ण मिरवणूक निघणार आहे। अशी मोठी अशी मिरवणूक असते आंबवणे गावामध्ये आणि काय याची धमाल आहे ना तुम्हाला दिसेलच, कारण बघा इकडनं साणेवरून पालखी निघाली आणि इकडं सर्व मुलं आहेत ना, बघा कशी नाचतात आहेत। इकडे पालखीची भव्य दिव्य अशी मिरवणूक चालू आहे आणि या साईडला ग्रामस्थ तुम्ही पाहू शकता किती आहेत ते सर्व चाकरमानी आहेत ना, मुंबईतून आलेले आहेत ते आणि ग्रामस्थ लोक आहेत ना, हे सर्व मुंबईवरून इकडे आलेले आहेत। तिकडनं साणेवरून बाहेर पडली आहे आणि जे मेन रोड आहे ना त्या रोडला आलेले आहे। आता इकडनं पालखी मंदिराच्या इकडे जाईल आणि तिकडे होम लागेल होळीचा। मित्रांनो, पालखी आहे ना साणेवरून आता भव्य दिव्य अशी गावातून मिरवणूक निघालेली आहे आणि पुढे ना मंदिर आहे दाखमाता देवीचं, तिकडे सर्व जाणार आहे। इकडे आपला संकासूर आहे, तिकडे दाखमाता देवी आहे आणि सर्व ग्रामस्थ लोक आहेत ना इकडे सर्व मुंबईहून आलेले आहेत इकडे आणि खूप प्रचंड प्रमाणात आपल्याला ग्रामस्थांची गर्दी दिसते आहे आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये ना हा सुवर्ण सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इकडनं ना या साईडला पालखी आलेली आहे आणि इकडे होम लागलाय। बघा पालखी आली ना जवळच्या जवळ की इकडे होम लागतो
आणि या साईडला जाखमाता देवीचं मंदिर आहे आणि इकडे सर्व ग्रामस्थ लोक आहेत ना इकडे वाट बघतात आहेत आणि हा बघा मोठा होम लागला आहे आणि इकडे सर्व मंडळी बघा आपले आंबवणीचे सर्व मित्रमंडळी सर्व इकडे होळीच्या भोवती आलेत आहेत बघा होळी भोवती किती मजा असते ती सर्व बांधव आहेत ना इकडे सर्व नाचत आहे आणि इकडे पालखी पण आली बघा या साईडून पालखी आली आहे आणि होळी भोवती आता नाचेल ती ही मजा असते ना खूप एन्जॉय करणारी असते संकासूर पालखी बघा पालखी देवळाभोवती आली ना की होम लागतो बघा आई गाय गावदेवी जाखमाता माता आणि आपला संकासूर आणि संकासूरच्या बाजूला आहे ना ते मित्रांनो राधा म्हणतात तिला इकडे संकासूर आहे आणि सर्व मित्रमंडळी आहे ना होळी भोवती फिरते आणि आपली आई जाखमाता मातेची पालखी इकडे बस थांबलेली आता थोड्या वेळात त्यांना पूर्ण गावात नाचणार आहे इकडे समोर पटांगणामध्ये हे बघा पालखी प्रदक्षिणा पूर्ण करून आहे ना होळी भोवती इथं धाकळा देवी देवस्थान आहे त्या तिथे चालली देवस्थानाजवळ देवाची पूजा करत आहेत आणि नंतर थोड्या वेळात त्यांना इकडनं पालखी आपण मंदिराच्या पटांगणामध्ये नेणार होतो आणि तिकडे जी धमाल असते ना ती खूप मोठी अशी धमाल असते तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता आपण आहोत धाकळा देवीच्या मंदिरामध्ये आणि इकडे काका पूजा करतात आहेत पूजा करून झाली यानंतर पालखी इकडनं बाहेर निघेल बघा या देवळामध्ये ना जे काय इडापिडा असेल ना ते काढायला सांगतात देवीकडे जी गावची काय इडापिडा असेल ते सर्व निघून जावे यासाठी या देवीकडे ना प्रार्थना करतात सर्व भाविक आणि ही पालखी आहे ना आता धाकळा देवी मंदिरामधून बाहेर जाखमाता देवीचं मंदिर आहे ना त्या पटांगणामध्ये किती सुंदररित्या नाचवता येईल ना ते आपण बघायला भेटणार आहे दृश्य बघा आता मंदिरातून आपण बाहेर पडलोय पालखी आहे ना ती धाकळा देवी मंदिरातून बाहेर पडली तुम्हाला दाखवलं मी आणि आता आहे ना इकडे आपण जाखमाता देवीचं मंदिर इकडे साईडला पाहायला भेटतं आपल्याला आणि ह्या पटांगणामध्ये पालखी नाचवायचा क्षण का असतो ना तुम्हाला प्रत्यक्षात आजमावायला भेटेल कारण सर्व खेळी बांधव आहेत ना पांढर पालखी घेऊन आणि शरण शोधून खूप दिवस कंटाळलेले असतात आणि प्रत्येक घरामध्ये आल्याच्या नंतर जो काय माहोल असतो तो खूप आनंदाचा माहोल असतो हे आपल्याला प्रत्यक्षी तुम्हाला पाहायला मिळेल या व्हिडिओमार्फत आणि तुम्हाला या साईडला सर्व ग्रामस्थ लोक प्रचंड प्रमाणामध्ये मुंबईकरी चाकरमानी सर्व आलेले दिसतील आपल्या गावी आंबवणे बुद्रुक इकडे आणि हाच तो क्षण असतो पालखी खांद्यावरती घेऊन नाचायचा आणि या साईडला तुम्ही पाहू शकता संकासुराला चिडवायची मजा इकडे सर्व बांधव आहेत ना पालखी नाचवतात आणि या साईडला सर्व संकासुराला चिडवत आहेत तो बघा तिकडे संकासुराला चिडवण्याची मजा कारण एवढा दिवस आहे ना पालखी खांद्यावर घेऊन आणि प्रत्येक शरण शोधून खेळी बांधव कंटाळलेले असतात खूप दमलेले असतात आणि आपल्या गावी आल्याच्या नंतर ही एन्जॉय त्यांना करायला भेटते
नाचून झाली आणि आता सर्व गावातली ग्रामस्थ लोक असतील ना तर शरण शोधण्यासाठी निघालेले आहेत. व इकडे फटाक्याची आतषबाजी होते. शरण शोधताना दुसऱ्याच्या खांद्यावरती लोड आला ना की लवकर एक माणूस आहे ना त्याच्या खांद्यावर पालखी स्वतः घेतोय. आणि सर्व तुम्ही ग्रामस्थ बघत असाल सर्व शरण बघण्यासाठी ना इकडे बसलेले आहेत. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्याला पहिलं शरण सापडलेलं आहे. हे बघा इकडे पहिलं शरण सापडलेलं आपल्याला. पहिलं शरण सापडलं इकडे. याच्यामध्ये श्रीफळ म्हणजे नारळ आहे. आणि आपल्याला पहिलं शरण सापडलंय मंदिराच्या जवळच होतं या साईडला. आणि पालखी आहे ना ती खांद्यावरती नाचवली जाते. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं असेल की शरण सोडल्यानंतर पालखी खांद्यावरती नाचवण्याची मजा ही खूप वेगळीच असते. पालखी खांद्यावरती नाचून झालेली आहे आणि आता दुसरं शरण शोधण्यासाठी पालखी निघाली. आपले 3 शरण होते, एक शरण सापडले आणि आता दुसरं शरण शोधण्यासाठी पालखी निघाली. हे बघा मित्रांनो इकडे आपल्याला ना दुसरं शरण सापडलंय. हे बघा इकडे पण श्रीफळ दिसतो आपल्याला. आणि इकडे बघा इकडे जाखमाती देवीची पालखी आणि इकडे सर्व संकासुरला चिडवतात आहे. आपल्याला पटांगणामध्ये दुसरं शरण सापडलं इकडे. हा बघा आता शेवटचं एक शरण राहिलंय. बाकी 2 शरण आहेत ना शोधून झालेले आहेत.
मुंबईवरून आलेली सर्व मंडळी आणि गावातील सर्व इकडे संकासूरला घेऊन खूप मजा करतायत. बघा पूर्ण पालखी खांद्यावरती नाचून आता गावामध्ये पालखी आलेली आहे आणि हा मुलांचा क्षण नाचण्याचा. बघा मित्रांनो आता ना शेवटचं शरण म्हणजे तिसरं शरण स्वप्नासाठी पालखी आहे ना ते निघालेले आहे. पालखी शरण होताना किती धमाल आहे ती बघा. इकडे पूर्ण तुम्ही गर्दी पाहू शकता. अजूनही तेवढंच प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते. बघा हा पूर्ण पटांगण आहे ना तो पूर्ण प्रचंड प्रमाणामध्ये भरलेला आहे. म्हणजे शेवटचं शरण सापडलंय बघा. आणि इकडे अजूनही तुम्ही मंडळी पाहू शकता. खूप प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते इकडे. आणि बघा इकडे तिसरं शरण सापडलं आपल्याला. इकडे पण श्रीफळ आहे. आणि बघा इकडे सर्व इकडे ना तिन्ही पण आपले जे शरण होते ना ते सापडलेले आहेत आपल्याला. आणि तुम्ही अजूनही गर्दी पाहू शकता. इथे खूप प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला भाविकांची गर्दी पाहायला मिळते. बघा आता सर्व मुलं आहेत ना ही पालखी बघा कशी उचलून घेतली. संपूर्ण इकडे नाचून आणि शरण शोधून आणि गावातून मिरवणूक झाली. आता पालखी आहे ना ती मंदिरामध्ये येते. पालखी मंदिरामध्ये आली आहे आणि ही आई आत्माता देवी. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता पालखी आहे ना ती मंदिरामध्ये आली आहे.
मित्रांनो फायनल तुम्ही बघितलं असाल, इकडे आरती देखील झालेली आहे, आरती तुम्हाला दाखवली आणि इकडे आता ना संकासूर आहे ना, संकासूरला पाया पडतात. तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवलं कशा प्रकारे मिरवणूक निघालेली ती. तर मित्रांनो तुम्हाला दाखवली पूर्ण गाव घेऊन 8 दिवसानंतर पालखी आहे ना जाकमाता देवीची ही सानेवरती आलेली आहे. सानेवरती त्याची मिरवणूक काढून गावातून खूप प्रचंड प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला भेटली. त्यानंतर आपल्याला 3 शरण पाहायला भेटले गावामध्ये मंदिराच्या समोरच. तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन भंडार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो.